त्यासंबंधी विचारणा केली तर आम्हाला धमकीतून कामावरून काढण्याची धमकी दिली जाते। मला 10 दिवस त्यासाठी त्यांनी घरी बसवलेला आहे, त्याचा पगार सुद्धा आज तक मिळाला नाही। सोलापूर शहरातलं गड्डा यात्रा आहे ती बाहेरच्या शहरामधील सर्व नागरिकांनी ते गड्डा यात्रेचा सगळा आनंद लुटलाय। पण आम्ही सगळ्या शहराची स्वच्छता करत असताना आमच्या कोणत्याही एकाही मुलाने म्हणजे आमच्या घरातील लेकरांनी वगैरे त्या गड्डा यात्रेमध्ये पाऊलही ठेवलं नाही। सोलापूर शहरातील कचरा संकलन व्यवस्थेवर परिणाम करणारी एक मोठी घटना समोर आली आहे। झोन क्रमांक 4 आणि 5 मधील घंटागाडी कामगारांनी 2 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने बुधवारी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून संप पुकारला आहे। सुमारे 150 कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जुळे सोलापूर येथील डीमार्टच्या मागील बाजूस झोन 5च्या आवारात एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली। सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील घरोघरी कचरा संकलनासाठी घंटागाडीच्या माध्यमातून मक्तेदारांना काम दिले आहे। या मक्तेदारांकडून कंत्राटी पद्धतीने घंटागाडी चालक आणि मजूर नेमले जातात। मात्र झोन 4 आणि 5 मधील कामगारांना गेल्या 2 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही, यामुळे त्यांच्यात प्रचंड संताप आहे। कामगारांनी सांगितले की बाबा गड्ड्याला कधी नेणार आहात, सर्वजण जाऊन येत आहेत, आम्हालाही न्या की असा हट्ट लहान मुले करीत आहेत। मात्र आम्हाला पगारच मिळत नाही, मुलांना गड्डा यात्रा दाखवता येत नाही, घरातील रेशन संपल्या, महिन्याच्या औषधांच्या गोळ्या संपल्या आहेत, काय करावे हे काही समजत नाही। या पार्श्वभूमीवर कामगारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। पगार लवकरात लवकर मिळावा, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या संतापामुळे झोन 4 आणि 5 मध्ये कचरा संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांना कचऱ्याची समस्या भेडसावू शकते। महापालिका प्रशासन आणि मक्तेदार यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी कामगार आणि नागरिक करीत आहेत। माझं नाव अभिजित उत्तरकर आहे। मी सोलापूर महानगरपालिका घंटागाडीवर गेल्या 8 वर्ष काम करतो। 8 वर्षात आम्हाला कधीही वेळेवर पगार मिळालेली नाही। मक्तेदाराकडे पगारासंबंधी किमान वेतन बरोबर मागणी केली तर देतो म्हणून फक्त आश्वासन दिले आहे आजपर्यंत। आणि ज्यावेळेस आम्ही पगार किंवा ESI PF पण कट होऊन वेळेवर भरली जात नाही, त्यासंबंधी विचारणा केली तर आम्हाला धमकीतून कामावरून काढण्याची धमकी दिली जाते। मला 10 दिवस त्यासाठी त्यांनी घरी बसवलेला आहे, त्याचा पगार सुद्धा आज तक मिळाला नाही। घरात कोण ज्येष्ठ नागरिक आई वडील आहेत, लहान पोरं आजारी पडले तर त्यांच्या औषधोपचारासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे आमची पूर्ण आर्थिक मानसिक शारीरिक शोषण करत आहेत। आणि गड्डा यात्रा सोलापूरचं ग्रामदैवत आहे गड्डा यात्रा, आम्ही ते सोलापूरचे भूमिपुत्र काम करतो तरीसुद्धा आम्हाला गड्ड्यावर जायला पैसे नाहीत, बाहेरचे लोक गड्ड्यावर जाते। आता ती यांनी सांगितल्याप्रमाणे ती घाण काढण्यासाठी आम्हाला तिथं पाठवण्यात येत आहे, त्यामुळे आम्हाला शासनाची विनंती आहे की हे ठेकेदार जे आहेत सध्या त्यांच्यावर मक्ता पूर्ण रद्द करावं, आम्हाला महापालिकेच्या अंडर आम्हाला कामावर घेण्यात यावे, एवढी आम्हाला शासनाकडे हात जोडून नम्र विनंती आहे। आम्ही इथं थांबलेले सर्व घंटागाडीचे कर्मचारी आहोत। आम्ही आता कमीत कमी 10 वर्ष झाले म्हणजे घंटागाडीवर काम करतोय। पहिल्यापासून आम्हाला आजपर्यंत कोण किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी वगैरे कोणत्याही शासनाचे जे सुविधा आहेत ते आजपर्यंत आम्हाला दिलेल्या नाही। ती कमी पगारावर राबवतात ती पण पगार आम्हाला वेळेवर मिळत नाही। आता सध्याच्या घडीला बघितलं तर 2 महिने संपत आले। सोलापूर शहरातलं गड्डा यात्रा आहे ती बाहेरच्या शहरामधील सर्व नागरिकांनी ते गड्डा यात्रेचा सगळा आनंद लुटलाय। पण आम्ही सगळ्या शहराची स्वच्छता करत असताना आमच्या कोणत्याही एकाही मुलाने म्हणजे आमच्या घरातील लेकरांनी वगैरे त्या गड्डा यात्रेमध्ये पाऊलही ठेवलं नाही। शेवटी आम्हाला ते गड्डा यात्रेमधले सगळे लोकांची झालेली घाण काढण्यासाठीच आम्हाला जावं लागणार आहे। आजपर्यंत आम्हाला ना किमान वेतन देतात, ना साप्ताहिक सुट्टी देतात, ना EF PF ESI वगैरे ना वेळेवर भरतात, काहीच करत नाहीत। उलट त्यांच्याबद्दल काय बोलायला गेलं तर दमदाटी करून कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जातात। काय नाव आपलं? माझं नाव विशाल हनुमंत नागटिळक आहे। कोण आपले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? कॉन्ट्रॅक्टर सध्याला तर वॉटर गॅस म्हणून एक कंपनी आहे आणि त्या अंडर खाली आपले सोलापूर मधले जे सहमक्तेदार आहेत अश्विन कुमार मानवे, NS पटेल आणि काशीनाथ राठोड आहेत। त्यांचं म्हणणं काय आपल्याला? त्यांचं म्हणणं सर त्यांनी कधी समोर येतच नाहीत आणि देतच नाहीत। त्यांनी उगा तिथं म्हणजे कागदोपत्री दिलेलं असतंय, पण रिअलिटीमध्ये म्हणजे कामगाराला आजपर्यंत मिळालेलंच नाही। देतो म्हणून तिथं बहुतेक नोंद पण असेल, पण आम्हाला मिळतच नाही सर। मागण्या मान्य न झाल्यास पुढील कारवाई काय राहणार आपली? मागण्या जोपर्यंत सर आम्हाला आमच्या मागण्यानुसार म्हणजे मागण्या आम्ही काय म्हणजे बिनबावची मागण्या वगैरे करत नाही। जे शासनाच्या निर्णयानुसार मागण्या आहेत तेच आम्ही मागणी करतोय आणि ते जर आम्हाला मिळत नसेल तोपर्यंत आमचा संपच राहील। आणि अजूनपर्यंत सर म्हणजे कुठला त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा एक माणूस आम्हाला विचारणा आल्यासाठी आला नाही की का बरं बंद केलं म्हणून। Subscribe now and press the bell icon. Never miss an